जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, ठीक आहे. काल आपण मसावी पाहिला होता, आज आपण लसावी पाहणार आहोत. ठीक आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणार मोंडेवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मी देवेंद्र निवृत्ती कांबळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर चला सुरू करूयात. लसावी. तर मित्रांनो, लसावीचा पूर्ण अर्थ काय होतो तर लघुत्तम सामायिक विभाज्य. ठीक आहे. तर लघुत्तम म्हणजे काय तर लघुत्तम म्हणजे लहानात लहान आणि सामायिक म्हणजे सारखा. ठीक आहे. आणि हे विभाज्य. तर मग सामायिक विभाज्य काय असतं ते आपण पाहूयात. ठीक आहे. तर उदाहरण आपण घेऊयात 12 ही संख्या. ठीक आहे. 12. आता 12 या संख्येला 2ने व 3ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. म्हणून 12 हा काय आहे 2 आणि 3चा सामायिक विभाज्य आहे. म्हणजे या दोघांचाही विभाज्य कोण आहे तर 12 आहे. ठीक आहे. 2चं जरी आपण म्हणलं तर बेसक 12 आणि 3 चोक 12. तर त्याच्यामुळे 12 हा काय आहे तर सामायिक विभाज्य आहे. ठीक आहे. दुसरं जर म्हणायला गेलं आपण तर 3ने आणि 5ने, आता ही 15 संख्या आहे. ठीक आहे. तर या 3 आणि 5, ठीक आहे, 3ने व 5ने 15 या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणून 15ला 3 व 5चा लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणतात. की जसं आपण 3 घेऊयात. 3चा पाडा काय येईल 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15. ठीक आहे. 5चा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20. मग आता 3 आणि 5च्या पाड्यामध्ये अशी कोणती संख्या आहे सर्वात लहान की ही दोन्ही पाड्यामध्ये येते. तर हा बघा ही 15 आहे, इथे 15 आहे. आता 5 नंतर 10 आहे तर 3च्या पाड्यात 10 आहेत का नाही. म्हणजे ही काय आहे तर सामायिक विभाज्य आहे. ठीक आहे. तर आता लसावी काढूयात आपण. तर पहिलं उदाहरण घेऊयात आपण. 12 व 14 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. ठीक आहे. मग लसावी काढताना सुद्धा आपण अवयव पद्धतीने लसावी काढणार आहोत. की जसं आता आपण पाहूयात. ठीक आहे. 12 आणि 14. मग ह्या पद्धतीमध्ये दोन्ही संख्येला 12 आणि 14ला एकाच संख्येने भाग द्यायचा आणि भाग देताना कधीही काय करायचं एक छोट्या संख्येपासून सुरुवात करायची. म्हणजे गणित चुकणार नाही. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एकदम परफेक्ट व्हाल त्यावेळेस मग तुम्ही मोठ्या संख्येने भाग देत चला. ठीक आहे. पण सध्या तरी छोटी संख्या, मग 2ने भाग द्यायचा. ठीक आहे. बेसक 12, बेसती 14. आता इथे 6 आला आणि इथे 7 आला. आता 6 आणि 7 अशा या संख्येला अशी एखादी संख्या आहे का की तिला भाग जातो तर नाही. मग काय करायचं 2ने भाग द्यायचा 6ला, बेत्रिक 6 आणि हे 7 काय करायचे जशास तसे खाली घ्यायचे. ठीक आहे. मग आता 3 1 3. ठीक आहे. आता इथे 1 आला. आता ही क्रिया पुढे कंटिन्यू करा. इथे 7 घ्या आणि भाग द्या. 7 1 7 हा 1 जशाच तसा. मग याचे अवयव काय आले तर 2 2 3 7. ठीक आहे. 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 7. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. बेदुने 4 आणि 7 त्रिक 21. आता 4 आणि 21चा गुणाकार 4 1 4 आणि 4 2 8. म्हणजे लसावी किती आलेला आहे मित्रांनो याचा तर 84 हा लसावी आलेला आहे. म्हणजे काय करायचं तर ज्या वेळेस आपल्याला लसावी काढायचा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस लसावी काढायचा आहे की आता इथे 7 आपण पहा इथे असं कंटिन्यू खाली घेतले. ठीक आहे. जोपर्यंत दोन्ही ठिकाणी 1 1 असा अंक येत नाही तोपर्यंत भाग देत चालायचं. आता ह्या 2ने इथे 7ला भाग जात नव्हता म्हणून हा 7 काय केला आपण जशास तसा खाली घेतलेला आहे. परत ह्या 3ने परत 7ला भाग जात नव्हता म्हणून 7 देखील काय केला जशास तसा खाली घेतलेला आहे. आणि नंतर मग इथे काय राहिलं इथं 3नं ह्या 3ला भाग दिला 3 1 3. मग इथे 1 आला. हे 7 जशास तसा खाली घेतलेला आहे. मग आपण भाग दिला 7 1 7. ठीक आहे. 7 1 7 म्हणजे दोन्ही ठिकाणी 1 येईपर्यंत तुम्हाला भाग देत राहायचं. आणि त्याच्यानंतर हे जे अवयव येतील त्यांचा गुणाकार करायचा. जो गुणाकार येईल तो तुमचा लसावी असेल. ठीक आहे. चला पुढे पाहूयात. 7 व 13चा लसावी काढा. ठीक आहे. आता 7 आणि 13चा लसावी काढूयात आपण. ठीक आहे. 7
आणि 13 अवयव पाडून घेऊयात. ठीक आहे. आता अवयव पाडून घेतले, पण मला काय वाटतं आता 7 आणि 13 अशी कोणत्याच एका पाड्यामध्ये हे दोन्हीही अंक येत नाही. ठीक आहे, कोणत्याच पाड्यात येत नाहीत. मग काय करायचं? मग आता येत नाही तर मग ह्यांनी लसावी काढा असं का म्हटलंय? मग लसावी काढा म्हटले, मग हा तर एकतर प्रश्न चुकीचा आहे किंवा याची पद्धत दुसरी आहे. ठीक आहे. मग मित्रांनो इथे काय आहे? 7 आणि 13 ह्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. मग मूळ संख्यांचा लसावी कसा काढायचा? तर मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. ठीक आहे. म्हणजे काय? तर हे 7 आणि 13चा गुणाकार करायचा. 7 गुणुले 13, 13 7 91, म्हणजे हा त्यांचा काय झालेला आहे? तर लसावी झालेला आहे. मूळ संख्या असतील तर त्यांचा डायरेक्ट काय करायचा? आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. तर चला पुढे जाऊयात. सात व 13. आता अशाच पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला? 5 आणि 7चा लसावी काढायचा आहे. ठीक आहे. आता 5 आणि 7 ह्या सुद्धा काय आहेत? मूळ संख्या आहेत. चला पुढे काही उदाहरणं तुम्हाला सोडवायला पण देतो मी. ठीक आहे. आता 3 5 2. ठीक आहे. 3 5 2. आता यांचा सुद्धा लसावी बघा, मूळ संख्यामध्ये येतं. ठीक आहे. 3 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, 3 आहे, 5 आहे. मग काय करा? 2 गुणुले 3 गुणुले 5 यांचा गुणाकार केला की तुम्हाला तिथे लसावी मिळून जाईल. ठीक आहे. गुणाकार तुम्ही करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊयात आपण. 20 व 30. ठीक आहे. 20 आणि 30 यांचा लसावी काढायचा. ठीक आहे. आता मग छोट्या छोट्या संख्येने भाग द्यायचा. आता दोन्ही संख्येला 2नी भाग जातो, पण चला आपण 5नी देऊयात. ठीक आहे. 5 चोक 20, 5 सक 30, बेदुनी 4, बेत्रिक 6. आता इथे काय करायचंय? आता हे 2 आहेत, हे 3 आहे. ठीक आहे. मग आपण सुद्धा आता कंटिन्यू भाग देऊ शकतो, पण आपण काय करू? आता हे जे 2 अवयव दिलेले आहेत, ठीक आहे, हे 5 आणि 2 हे काय आहेत? हे सामायिक अवयव आहेत आणि 2 आणि 3 हे असामायिक अवयव आहेत. म्हणजे 5ने ह्या दोन्ही संख्येना भाग जातो, परंतु अशी कोणतीही संख्या नाही की ते 2ने 2 आणि 3 ह्या दोन्ही संख्येला सोबत भाग जाईल. तर मग यांचाच गुणाकार करूया तिथे आपण. ठीक आहे. 5 गुणुले 2 गुणुले हे घेतले 2, 5 गुणुले 2, आणि आता हे 2 गुणुले 3 घ्या, गुणुले 2 गुणुले 3 असा सुद्धा तुमचा लसावी निघतो. 5 दुने 10 गुणुले बेत्रिक 6, म्हणजे 10 गुणुले 6 बरोबर 10 सक 60. हे आलं तुमचं उत्तर 60. ठीक आहे. असंच गणित एक देतो तुम्हाला, तुम्ही घरी करायचं. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. गणित लिहून घ्या. 40 50 60. सोपं गणित आहे. याचे अवयव पाडून काय करायचं? याचा लसावी तुम्हाला काढायचा आहे. चला पुढे. कोणत्या लहानात लहान संख्येस 12 15 20 व 27ने पूर्ण भाग जातो? ठीक आहे. मग आता इथे 4 संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग आता 4 संख्या दिल्यात म्हणून घाबरून जायचं नाही. असे गणित करताना पहिली गोष्ट डोकं शांत ठेवायचं. डोकं शांत जर असेल तरच असे गणित सुटतात. ठीक आहे. मग आता काय म्हणतोय? कोणत्या लहानात लहान संख्येस 12 15 20 व 27ने पूर्ण भाग जातो? मग आता काय आहे हे? आता हा बघा, लसावी. ल म्हणजे काय? लहानात लहान. ठीक आहे. लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. लहानात लहान किंवा कमीत कमी असे शब्द आले की लसावी काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणून याचा सुद्धा आपल्याला लसावी काढायचा आहे. हा गुगली प्रश्न असतो. ठीक आहे. मग चला लसावी काढूयात. 12 15 20
27. ठीक आहे, याचे अवयव काढूयात. दोन्ही भाग देऊयात. बेसक 12, 15ला जातो का भाग? बेनं नाही, ते 15 जशास तसे. बे एक बे, बे शून्य शून्य. 27ला जातो का भाग? नाही, 27 जशास तसे. पुढे बेत्रिक 6. ठीक आहे, हे 15 जशास तसे. बेपंचे 10, हे 27 जशास तसे. आता इथे 3ने भाग देऊयात. 3 एक 3, 3 पाचशे 15. 3 मध्ये 5 आहेत का? नाही, म्हणून हे 5 जशास तसे. ठीक आहे, 3 नवे 27. पुढे 1चं झालेलं. आता इथे 5ने भाग देऊयात आपण. ठीक आहे, 9 आहेत, 3नेच देऊयात. हा 1 जशास तसा, 5 जशास तसे, हे 5 जशास तसे. 3 त्रिक 9. परत इथे 3ने भाग जातो. 1 जशास तसा, 5 जशास तसे, 5 जशास तसे. 3 एक 3. ठीक आहे, आता 5ने भाग देऊयात. 1 जशास तसा, 5 एक 5, 5 एक 5, हा 1 जशास तसा. आता अवयव काय आहेत आपले? 2 2 3 3 3 5. ठीक आहे, 2 गुणुले 1 मिनिट. अवयव घेऊयात, हे कॅन्सल. अवयव घेऊयात. 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 5. 5 एक वेळेस 3, 3 वेळेस 1 2 3 आणि 2 2 वेळेस. ठीक आहे, यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. 2 दुने 4 गुणुले 3 त्रिक 9 गुणुले 5 त्रिक 15. ठीक आहे, 9 चौक 36. 36 गुणुले 15 किती येणार? 540. रे 540 हा काय आहे? लसावी आहे. म्हणजे अशी 540 ही अशी एक संख्या आहे की त्या संख्येला 12, 15, 20 व 27ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, चला पुढील सराव करा आता. कोणत्या लहानात लहान संख्येस 25, 30, 40ने पूर्ण भाग जातो? जर खरंच जर तुम्ही हा जर व्हिडिओ जर पाहिलेला असेल आणि उत्तर जर खरंच जर काढलेलं असेल तुम्ही, तर या प्रश्नांचं मी जे प्रश्न तुम्हाला सांगितलेत की बाबांनो हे प्रश्नाचं उत्तर काढा, त्याचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, चला पुढील गणित पाहूयात. 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते? ठीक आहे, परत आलं का? हेच बाकी 1 उरते. कशाने पण? कोणत्या लहानात लहान. इथे बघा, लहानात लहान म्हणजे 6, 9 आणि 12चा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. ठीक आहे, तर चला लसावी काढूयात. 6, 9, 12. 6, 9, 12. 2ने भाग देऊया त्याला. 6, 9, 12. बेत्रिक 6. 9ला भाग जातो का? नाही, हे 9 जशास तसे. ठीक आहे, बेसक 12. 3ने भाग जातो. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 दुने 6. परत 3ने भाग देऊया 3ला. 1 जशास तसा. 3 एक 3, हे 2 जशास तसे. ठीक आहे, आता 1 जशास तसा, 1 जशास तसा, बे एक बे. आता पूर्ण आपण संख्या इथे भाग दिलेला आहे. संख्या घेऊयात. 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 2. ठीक आहे, 3 दुने 6 गुणुले 3 दुने 6, 6 6 36. हे आला आपला काय आला? लसावी. लहानात लहान संख्याचा लसावी 36 आला. पण काय म्हणतोय? या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते? ठीक आहे, मग आता बाकी 1 उरते. मग काय असतं मित्रांनो? तर इथे आपण गुगली करायची नाही. उत्तरामध्ये 36 हा पर्याय असतो, पण हे आपलं उत्तर नाही, हे अर्ध उत्तर झालं. ठीक आहे, मग ती संख्या
ती संख्या बरोबर लसावी अधिक बाकी, हां, या प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं. मग लसावी किती आलेला आहे 36 आणि बाकी किती उरते 1 उरते, म्हणून अधिक 1 बरोबर 37 हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे, 37 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, 2 उदाहरणं देतो मी, ते घरी सोडवा. घरी म्हणजे काय, घरूनच तुम्ही अभ्यास करताय. हे 2 उदाहरणं आहेत बघा. 6, 7, 8, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहान संख्येस भागल्यास बाकी 3 उरते आणि 12, 15, 20 या संख्यांनी कोणत्या लहान संख्येस भागल्यास बाकी 5 उरते. ठीक आहे, चला पुढचं पाहूयात आपण. 12 व 14 यांचा मसावी व लसावी काढा. मी काल म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एकाच प्रकारे लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपण पाहूया. ठीक आहे, मग आता याचे अवयव पाडायचे. अगोदर 12 आणि 14चे मसावी काढायचा, परत 12 व 14चा लसावी काढायचा. ठीक आहे, मग यापेक्षा सरळ सोपं काय आहे, बरं मी अगोदर लसावी मसावी काढून दाखवतो. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. तर 12 आणि 14, 12, 14 दोन्ही भाग द्या. बेसक 12 बेसती 14. आता इथे मसावी काय आलेला आहे, इथे 2 आलेला आहे. ठीक आहे, मसा 2. आता लसावी काढूयात. ठीक आहे, काय आहे 12 आणि 14, 12, 14 बेसक 12 बेसती 14 बेत्रिक 6 7 जशास तशी. ठीक आहे, 3 1 3 7 जशास तशी आणि 7 1 7 हा 1 जशास तसा. मग 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 7. ठीक आहे, बेदुने 4 7 त्रिक 21 4 गुणुले 21 4 1 4 4 2 8. यांचा काय आहे लसावी किती आलेला आहे 84. मसावी 12 व 14चा मसावी किती आहे 2 आहे. ठीक आहे, मसा किती 2 इथे लिहितो 2 आणि लसा किती आहे 84. आता या 2 पद्धतीने आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. वेळ जातोय, मग एक शॉर्टकट पद्धत सांगतो थोडक्यामध्ये की इथंच आहे. ह्या 2 पद्धती ज्या मेथड दिल्या त्याच्यामध्येच उत्तर आहे आपलं. ठीक आहे, चला बघूया. 12 आणि 14, 12 आणि 14 भाग द्यायचा याला. बेसक 12 आणि बेसती 14 झालं उत्तर आपलं. बेसक 12 बेसती 14. काय करायचं 2 काय इथे हा 2 मसावी आहे. ठीक आहे, म्हणजे हा सामायिक विभाजक, सामायिक गुणुले असामायिक विभाजकांचा गुणाकार करायचा आहे. तर आता इकडे बघा सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करूयात आपण. ठीक आहे, की काय आहे इथे 2 गुणुले 6 गुणुले 7. ठीक आहे, 2 गुणुले 6 आणि 7 6 1 6 6 2 12. मग इथे 12 गुणुले 7 काय येणार 7 2 14 4चा हातचा 1 7 1 7 आणि 1 8 84 उत्तर आलं का नाही. म्हणजे हा काय झाला मसावी झाला आणि हा काय झाला लसावी. अशा प्रकारे आपण ह्या एकाच पद्धतीमध्ये, हीच पद्धत एक काय आहे याच्यामध्येच तुमचा लसावी आणि मसावी निघतो. ही एवढा फापट पसारा करायची गरज नाही. पण प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे सुद्धा करावं लागेल आणि हे सुद्धा करावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करा. गणितामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. गणितात स्पीड वाढवणे, गणितामध्ये अचूकता येणे याच्यासाठी एकच मंत्र आहे, ती म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.